नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भारत सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नाशिक आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मान्यताप्राप्त योगदर्शन योग केंद्राच्या समन्वयानं विविध उपक्रमाद्वारे स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन संपन्न झालाय. नाशिकमधील योगदर्शन योग केंद्र येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, जनता विद्यालय कोणांबेचे शिक्षक आणि प्रमुख व्याख्याते हेमंत टिळे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉक्टर प्रमोद रसाळ, योगाचार्य बाळासाहेब मोकळ, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सदाशिव मालखेडकर, समाजसेवक दिलीप थोरात, केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक शंकर सोनुले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्षेत्रीय प्रचार अधिकारी सदाशिव मालखेडकर यांनी सांगितलंय की स्वामी विवेकानंदांचे विचार आजही प्रेरणादायी असून हे विचार युवकांपर्यंत पोहोचविणे हा राष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश आहे. प्रमुख व्याख्याते हेमंत टिळे यांनी विवेकानंदांच्या जीवन कार्याविषयी माहिती देताना सांगितलंय की विवेकानंदांच्या कार्यातून खऱ्या पुरुषार्थाचे दर्शन घडते. स्वतःमधील क्षमता ओळखा आणि पुढे चला. मिळालेल्या संधीचे सोने करा. स्वतःमधील कमतरतांवर मात करून जीवनामध्ये येणाऱ्या अडथळ्यांना पार करा आणि नवीन शिकण्याची उमेद ठेवा आणि ध्येयाकडे वाटचाल करा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. ही विवेकानंदांची शिकवण आजही प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय युवा दिवस आज 12 जानेवारी पूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय युवा दिवसाचं आयोजन हे केंद्रीय संचार ब्युरो माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने होत आहे. त्याच पद्धतीने आज नाशिकमध्ये योग दर्शन योग केंद्र यांच्या सहयोगाने राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंती यांच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचं आयोजन, निबंध स्पर्धा, प्रश्नोत्तरी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्याचबरोबर प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन येथे करण्यात आलेलं होतं. स्वामी विवेकानंदांचा विचार, मूल्यांचा आणि आदर्शाचा प्रचार करणं आणि त्याचे विचार देशातील प्रत्येक तरुणापर्यंत पोचवणं या मागचा उद्देश होता. या कार्यक्रमासाठी नाशिक भागातील लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. वसुधैव कुटुंबकम हे भारताचे तत्वज्ञान शिकागो धर्म परिषदेमधून विवेकानंदांनी जगाला पटवून दिले. स्वामी विवेकानंदांप्रमाणे आज जिजाऊ साहेबांचा देखील जन्मदिन असून विवेकानंद आणि जिजाऊंचे संस्कार मुलांना देणं गरजेचं आहे. योग केंद्राचे संचालक बाळासाहेब मोकळ म्हणाले की भारताला विश्वगुरू बनण्यासाठी युवा शक्ती महत्त्वाची आहे. अष्टांग योगाच्या अभ्यासाने आजचा युवा सर्व क्षेत्रात पुढे जाऊ शकेल. भारत सरकार सूचना व प्रसारण मंत्रालय क्षेत्रीय ब्युरो नाशिक व त्याचबरोबर योगदर्शन केंद्र यांच्या वतीने आज संपूर्ण भारतभर हा दिवस जो साजरा केला जातो आहे राष्ट्रीय युवा दिवस, तो ह्या केंद्रामध्ये साजरा करण्यात आला. केंद्राचा उद्देश हा होता की समाजापर्यंत राष्ट्र उन्नतीसाठी आपण म्हणलं भारताला विश्वगुरू करायचं असेल तर देशातील युवा शक्तीचा आपण कसा उपयोग घेऊ शकतो. या अनुषंगाने जर युवा शक्ती जर पुढे आले तर नक्कीच आपला भारत अर्थव्यवस्थेमध्ये 3रा क्रमांक नक्कीच मिळू शकतो. या अनुषंगाने आज आम्ही विविध निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या, रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. बरोबर प्राध्यापक टिळेकर सरांचं यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. या व्याख्यानात प्रश्नमंजुषा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आम्ही पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी अनेक साधक या ठिकाणी उपस्थित होते. समाजाला एक प्रेरणा मिळावी आणि समाजाने राष्ट्र उन्नतीसाठी आपलं कार्य पुढं करावं, देशाला काहीतरी हातभार लावा, या अनुषंगाने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉक्टर प्रमोद रसाळ यांनी बोलताना सांगितलंय की नवीन शैक्षणिक धोरणातील अनेक सकारात्मक बदलांमुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगले करिअर करून दाखवतील. राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमांमध्ये कणक सोनी या बालिकेने योग प्रात्यक्षिके सादर केली तर योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नलिनी कड आणि वनिता नगरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या स्थळी लावण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट येथे युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या फोटोबरोबर सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. यावेळी युवा दिनानिमित्त आयोजित
रांगोळी आणि निबंध तसेच प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेते निबंध स्पर्धेमध्ये अश्विनी पुरी, रांगोळी स्पर्धेमध्ये दीपाली माळी तर प्रश्न मंजुषा स्पर्धेमधील प्राजक्ता कुलकर्णी या विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगाचार्य बाळू मोकळ, गायत्री मोकळ, धनंजय शेट्टे सर, कुलकर्णी सर, विजयालक्ष्मी राऊत, गायत्री थोरात, लोकेश सोनी, वंदना ठिगळे आदींनी अथक परिश्रम घेतले। असतो मा सद्गमय असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय मृत्योर्मा अमृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु नाहं कर्ता हरि करिता नाहं कर्ता हरि करिता। DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नाशिक। अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24। तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते। नमस्कार।